प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। काल त्या 3 वर्षाच्या चिमुरडीच्या बलात्काराची बातमी ऐकली आणि पायाखालची जमीनच सरकली। माजी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की अहो अजून त्या साताऱ्याच्या मुलीच्या डोक्यात जात्याची पाळी घातलेली बातमी पुसट सुद्धा झालेली नाहीये, तोपर्यंत दुसरी बातमी। तुमच्या काळामध्ये बदलापूरच्या चिमुरडीवरती बलात्कार होतो, तुमच्या काळामध्ये लहान लहान मुलींवरती अत्याचार होतात, याच्यावरती तोडगा काहीच नाहीये का? याच्यावरती तोडगा एकच मी सांगतो तुम्हाला की ज्या मुलीवरती अत्याचार झालाय त्यांच्या गावातल्या लोकांच्या कायद्याने तो मनुष्य ताब्यात द्या, ती विकृत बुद्धी ताब्यात द्या आणि त्या गावातल्या लोकांना भर चौकात एकदा होळी पेटवल्यासारखा खरोखरचा तो रावण जाळू द्या, म्हणजे बाकीच्या बघणाऱ्या रावणांना अदल घडेल की बापरे हे सरकार डेंजर आहे। जरा विचार करा देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला पण एक मुलगी आहे, तुम्ही जरा तरी विचार करा, जरा तरी संवेदनशील व्हा की आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी नेमकं काय। आता खरोखरच म्हणायची वेळ आली आहे की कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र। हो, पहिला आम्ही गर्वाने म्हणायचो की गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असण्याचा, परंतु आज म्हणावं वाटतंय की लाज वाटते मला मी महाराष्ट्रीयन असण्याची। कारण का? 3 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार करणारे विकृत जर 15-15 दिवसाला जर अशा बातम्या येत असतील तर लाजच वाटली पाहिजे ना आपल्याला। हे का होतं? तर मनुष्यामध्ये खरं तर आध्यात्मिक जागृतीचा अभाव, मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, मी नेमका काय करायला पाहिजे, माझा व्यवहार काय असला पाहिजे, हेच मनुष्याला कळत नाहीये। ही विकृत बुद्धी जर जागेवर बंद करायची असेल, कमीत कमी 50% 80% फरक पडायचा असं वाटत असेल तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा विकृत बुद्धीला भर चौकामध्ये खरोखरचा रावण जाळा, त्याची होळी करा, मग बघा 80% बाकीचे रावण स्वतःसारखे सरळ होतील। अहो हा विषय इतका संवेदनशील आहे की लोकांना धर्माची परिभाषा समजलेली नाहीये, लोकांना धर्माची डेफिनेशनच समजलेली नाहीये। खरं तर प्रत्येक स्त्रीचा आदर, सन्मान, सत्कार हा आपला धर्म आहे। अहो कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आल्यानंतर त्यांनी तिला आई म्हणावं की तुमच्यासारखी रूपवान आई असती तर त्यांच्या पोटी आम्ही किती सुंदर जन्माला आलो असतो। का शिवरायांनी म्हटलं तर तुम्हा आम्हाला स्त्रीचा आदर, सन्मान, सत्कार करण्यासाठी, शिकवण्यासाठी खरं तर माझ्या त्या राजाने तुम्हा आम्हाला तो आदर सन्मान शिकवला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो। खरं तर आदर, सन्मान, सत्कार स्त्रीचा हा धर्म आहे आणि मुलींवरती बलात्कार, मुलींवरती अत्याचार, मुलींची छेडछाड हा अधर्म आहे। खरं तर डिग्री घेऊन, मेहनत करून, अभ्यास करून
डॉक्टर, वकील, इंजिनियर होणं हा धर्म आहे आणि वशिल्याने डॉक्टर, इंजिनियर होणं आणि किडनी विकून टाकणं हा अधर्म आहे. कॉपी करून पास होणं हा अधर्म आहे आणि अभ्यास करून पास होणं हा धर्म आहे. म्हणून संत निरंकारी मिशनचे सर्वेसर्वा सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज नेहमी सांगायचे की धर्म खरा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा. आहोत आपण मानव सारे, अहो मानवासारखा व्यवहार करा. म्हणून त्यांनी सांगितलं की तो मानवासारखा व्यवहार म्हणजे काय, तर सद्भावपूर्ण व्यवहार व्हावा, एकत्वाचा आधार असावा. सद्भावपूर्ण व्यवहार व्हावा, एकत्वाचा आधार असावा. आणि तो एकत्वाचा आधार येण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न तुम्हाला पडेल. म्हणून सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज म्हणजे निरंकारी बाबाजी यांनी सांगितलं, वैर द्वेषाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ. वैर द्वेषाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जावो. हे आम्हाला कधी कळणार आहे, तर याचं एकच उत्तर आहे, ते तेव्हाच कळेल जेव्हा तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होईल, जेव्हा तुम्हाला धर्माची परिभाषा, धर्माची डेफिनेशन समजेल. आम्हाला धर्माची डेफिनेशनच समजलेली नाही आहे, परिभाषाच समजलेली नाही आहे. साने गुरुजींनी ती डेफिनेशन, ती परिभाषा समजावली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, की मुलींवरती 15-15 दिवसाला अत्याचार, आणि ती पण लहान कोवळ्या जीवांवरती जर अत्याचार होत असतील तर आमचं सरकार किती तकलागू आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. आमचा कायदा आणि सुव्यवस्था किती तकलागू आहे याचाही तुम्हाला अंदाज आला असेल. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, खरं तर जाता जाता एवढंच म्हणेन कि क्या करने आए ते क्या कर बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो वो परिंदे अच्छे हैं, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. तुम्ही अशा नराधमांना खरं तर शिक्षा करत नाही आहे. अशा नराधमांना शिक्षा करून खरं तर ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांना न्याय देत नाही आहे, आणि ज्यांच्यामुळे धर्म जिवंत राहिला अशा माझ्या छत्रपती शिवरायांना झाकून ठेवता धूळ खात पडलेला असतो, तिथे जाऊन एका पक्षाचा नेता जाऊन तिथे शिवरायांचा तो स्टॅच्यू आहे, शिवरायांची मूर्ती आहे, त्याला उघडा करतो, ओपन करतो, कारण माझा राजा असलेला त्याला अभिमान आहे. कारण धर्म त्या राजानं आम्हाला शिकवला, आणि त्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करता आणि लहान मुलीवरती, चिमुरडीवरती अत्याचार करणारा, बलात्कार करणारा मोकाट फिरतो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब. करा विचार.